याला बंडखोरी म्हणता येणार नाही। आम्ही भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी अधिकृतरित्या फॉर्म भरलेला आहे। पार्टीचं नेतृत्व ज्या पद्धतीनं निर्देश देईल त्या पुढची वाटचाल आमची त्या पद्धतीची राहील। पक्षाची जे उमेदवारी कशा उमेदवाऱ्या ज्या जाहीर झाल्या आहे, ज्यांना उमेदवारी देण्यात आली भारतीय जनता पार्टीकडून त्यांच्या उमेदवाऱ्या त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीची आमची महायुती आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर महायुती म्हणून या निवडणुकीला सामोर जात आहोत आणि अशा स्थितीमध्येही आम्ही या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे। यापुढे पक्ष जो निर्देश देईल त्या निर्देशाचं पालन आमच्या वतीनं करण्यात। अशी भूमिका आपली होती आणि आता शिवसेनेने बाहेरचाच उमेदवार दिलेला आहे। जर युती जागा शिवसेनेला सुटली असेल, शिवसेनेनं कुठच्या दगडालाही उभं केलं तर तो आम्हाला मान्य राहील। शिवसेनेचा उमेदवार कोण द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही, तो शिवसेनेचा आहे। शिवसेनेला जर ही जागा सुटली असेल आणि शिवसेना जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही महायुती म्हणून राहू। काल ते माझं एक वैयक्तिक मत होतं, परंतु शेवटी ही जागा शिवसेनेला जर सुटली आणि शिवसेना जो उमेदवार ठरवल, शेवटी महायुती झाल्याच्या नंतर जी पार्टीच्या वाट्यामध्ये जागा गेली आहे त्या पार्टीला उमेदवार ठरवण्याचा परिपूर्ण अधिकार त्या ठिकाणी आहे। जी पार्टीची त्यांच्या भूमिका राहील, जो उमेदवार जर त्यांचा अधिकृतरित्या महायुतीचा उमेदवार म्हणून पुढे येईल त्याच्या पाठीशी आम्ही राहू। संख्याबळात शेवटी महायुती म्हटल्याच्या नंतर कुठंतरी 19-20 होत असते आणि त्यामुळं तसा जर विचार केला तर 17 जागेपैकी किमान 16 जागी हा भारतीय जनता पार्टी हाच त्या ठिकाणी मोठ्या भूमिकेमध्ये आहे। परंतु तरीही महायुती म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तडजोडी होतात आणि या वरिष्ठ स्तरावरच्या, राज्य स्तरावरच्या नेतृत्वाने जो निर्णय घेतलाय त्या निर्णय हा प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बांधील आहे। मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित कार्यकर्ता असून भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो निर्णय मला या ठिकाणी मान्य राहील। मला आज उमेदवारी अर्ज जरी भरला असेल, भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने तशा पद्धतीचे निर्देश दिले तर मी या ठिकाणी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेईन। कुठल्या मुद्द्यांवर तडजोडचा प्रश्नच नाही, कुठचीही तडजोडचा प्रश्न नाही, मुद्दा कुठचाही नाही आहे। महायुती म्हटल्याच्या नंतर जी भूमिका त्या ठिकाणी शिवसेनेची, जर जागा शिवसेनेला गेली आणि जर शिवसेनेचा अधिकृत उमेदवार जर महायुतीचा राहिला तर आम्ही त्या ठिकाणी कुठचाही आमचा मुद्दा नाही, कुठच्याही विषयावर आम्ही समर्थन किंवा माघार याचा विषय आमचा राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।